लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जालना लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान संपन्न झाले। मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन जालना ITI कॉलेज येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आले आहेत। केंद्रीय सुरक्षा जवानांसह महाराष्ट्र पोलीस पथक, सीसीटीव्ही कॅमेरे असा कडक बंदोबस्त करण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा ॲक्सेस हा जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मोबाईलमध्ये घेण्यात आला आहे। माझी रोज स्ट्रॉंग रूमला व्हिजिट असते आणि त्याच पद्धतीनं SDO ARO म्हणून जे काम करतात तर त्यांचीही ड्युटी लावलेली आहे। सोबत एक गॅझेटेड ऑफिसर राऊंड द क्लॉक असतात, त्यांच्या 8-8 तासाच्या ड्युटी तिथे लावलेल्या आहेत। 2 टेक्निशियन आहेत, ते तिथे पूर्ण वेळ असतात। आपल्याकडे सुरक्षेच्या दृष्टीनं जो बंदोबस्त असतो तर इनर कॉरिडॉर जो आहे जिथे आपण लॉक केलं आहे तिथे फक्त सेंट्रल पोलीस फोर्स तो CAPF असतो, आतमध्ये कोणालाही परवानगी तर स्टेट पोलीस किंवा इतर लोकांना परवानगी त्यामध्ये नसते। त्याच्यानंतर बाहेरचं कॉरिडॉर हा SRPF आणि पोलीस अशा पद्धतीनं तो लावलेला आहे। सशस्त्र सर्व जवान तर तिथं त्या पद्धतीनं CAPFचे तैनात असतात आणि स्टेट पोलीससुद्धा तितकाच कडेकोट बंदोबस्त तिथं तो पूर्णपणे असतो। सर्व जो परिसर आहे तो कॉर्डन केलेला आहे। आतमध्ये कोणालाही अनधिकृत एंट्री तिथे विदाऊट परवानगी तिथे आतमध्ये नाही आहे। जो कॅम्पस आहे आपला स्ट्रॉंग रूमचा तर तो MIDC मध्ये फेज 3 मध्ये तिथे आहे। आतमध्ये सर्व प्रकारचं CCTV आणि त्या पद्धतीचं बॅकअप उमेदवारांना 24 तास बघता येईल अशा पद्धतीचं तिथं बसण्याची व्यवस्था, कूलरची व्यवस्था तिथे केलेली आहे। तर त्या पद्धतीने CCTVच्या दृष्टीनं सुद्धा चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत की CCTV जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं 2 सिस्टीम्स, बॅकअपसुद्धा 2 आहेत आणि त्या पद्धतीची सर्व दक्षता ते घेतलेली आहे। त्याचं जे CCTVचं एक फीड असतं ते माझ्याकडं मी स्वतः ऑफिसमध्ये असतं, मोबाईलवर माझ्या असतं, तर त्याचंही मी पाहणी करत असतो। अशा पद्धतीनं सर्व ECI गाईडलाईननुसार सर्व ज्या सूचना सांगितलेल्या आहेत त्याचं काटेकोरपणे